बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं आमदार बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी काळ्या फिती बांधून निषेध आंदोलन करण्यात आलं। राज्यामध्ये अनेक प्रकारच्या घटना घडत आहेत आणि या घटना घडत असताना आपण पाहिलं असेल की बदलापूरला 2 अतिशय अल्पवयीन मुलींच्यावर अत्याचार झाले। त्या मुलींचे पालक ज्यावेळेस पोलीस स्टेशनला गेले 11 तास त्यांची त्या ठिकाणी दखल घेण्यात आली। त्याच पद्धतीनं हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर सुद्धा डॉक्टरांनी त्याची दखल घेतली नाही आणि मग शेवटी जनतेमध्ये एक मोठा रोष निर्माण झाला आणि बदलापुरातली सर्व जनता रस्त्यावर आली, रेल्वे स्टेशन रोखण्यात आलं। दुर्दैव या गोष्टीचं की वाईट या गोष्टी वाटतं की सत्तारूढ पक्षाच्या विरुद्ध आंदोलन असताना सत्तारूढ पक्षाच्या काही जबाबदार मंडळींनी असं वक्तव्य केलं की या आंदोलनामध्ये विरोधी पक्षाचे लोक घुसलेले आहेत। मुळामध्ये एक गोष्ट लक्षामध्ये यायला पाहिजे की घडलेली घटना ही सत्य आहे। राग येणं साहजिक त्या ठिकाणी आहे आणि ज्यांच्या मनामध्ये सर्वसामान्यांच्या बद्दल, लहान मुलांच्या बद्दल आस्था प्रेम आहे त्या सर्वांना राग येण्यासारखी गोष्ट आहे। आणि ही बदलापूरची घटना घडल्यानंतर ज्याच्या मनामध्ये राग येणार नाही त्याला हृदयदास असं म्हटलं तर काही वावगाव ठरणार नाही। आणि मग त्याच्या विरुद्ध महाविकास आघाडीनं या राज्यामध्ये आज 24 तारखेला बंदचं आवाहन त्या ठिकाणी केलं आणि मला खात्री आहे की निश्चित त्या ठिकाणी आज सर्व महाराष्ट्रातल्या जनतेनं सहकार्य करण्याची भूमिका ही त्या ठिकाणी दिलेली होती आणि ती भूमिका दिल्यानंतर त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बंद 100% चांगला यशस्वी झाला असता। परंतु माननीय उच्च न्यायालयानं निर्देश दिले की आंदोलन करता येणार नाही आणि त्यासाठी म्हणून महाविकास आघाडीने काही सूचना केल्या। आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा सांगितलं, नानाजी पटोले असतील, विजय वडेट्टीवार असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, त्यांनी 10 ते 11 या वाजेपर्यंत शांततेनं आंदोलन करायचं, काळ्या फिती लावून आंदोलन करायचं। त्याप्रमाणे आज कराड शहराच्या विविध परिसरामध्ये हे आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे। हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांच्या वतीनं जरी आंदोलन असतं त्या ठिकाणी शिवसेनेच्या आमच्या महिला आघाडीच्या आहेत, काँग्रेसची काही मंडळी आहेत आणि या गोष्टीतून आपण सरकारला आता जाण त्या ठिकाणी देण्यासाठी जनतेने सुद्धा रस्त्यावर उतरलं पाहिजे। सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी अत्याचार झाल्यानंतर पेटून उठणं ही महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी एकंदर प्रवृत्ती आहे। त्याला सुद्धा बंद घालण्याचं काम या राज्यातल्या सरकारनं त्या ठिकाणी केलेलं आहे। अनेक योजना त्या ठिकाणी केल्या आहेत। एक मंत्री मोदी असं म्हणले की त्या आंदोलनामध्ये लाडकी बहीणचा बोर्ड कसा आला, ज्याला जसं वाटलं तसं तो आला। लोकांनी मागणी एवढीच केली की लाडक्या बहिणीची तुम्ही काळजी घेताय, आमचं काय हरकत नाही, आम्ही इच्छा स्वतःला पाठिंबा आहे, पण लाडक्या बहिणीच्या मुलीची सुद्धा काळजी घेतली पाहिजे याकडे मात्र दुर्लक्ष केलं जातं आणि त्याच्या विरुद्ध हे प्रामुख्यानं आंदोलन हे त्या ठिकाणी आहे। आज या ठिकाणी या आंदोलनाच्या निमित्तानं कराड तालुका, कराड उत्तर, सातारा जिल्ह्यामधील सर्व मंडळी इथं आलेले आहेत। या माध्यमातून आम्ही शासनाला एक एवढाच इशारा देतो की अशा प्रकारच्या घटना का घडत आहेत तर प्रशासनावर कोणताही अंकुश या ठिकाणी राहिलेला नाही। कोणत्याही मंत्र्यांच्या मध्ये एकमेकांमध्ये समन्वय राहिला नाही, तिन्ही पक्षामध्ये समन्वय राहिला नाही आणि त्यामुळं निवडणुका जिंकणं एवढं लक्षामध्ये ठेवून वेगवेगळे निर्णय किंवा त्या ठिकाणी दडपशाहीचे निर्णय हे या ठिकाणी घेतले जातात आणि अशा प्रवृत्तींना विरोध करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे आणि त्यासाठी म्हणून आपण सर्वांनी सहकार्य केलं। याहीपेक्षा अधिकचं सहकार्य आपण त्या ठिकाणी करू। भविष्यामध्ये आपल्याला याच्यापेक्षा सुद्धा अधिक मोठी आंदोलने करावी लागतील। KMS न्यूज, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे।